नमस्कार, माझा महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत. मी विशाल ठाकूर. वेगळं व्यक्तिमत्व घेऊन आपण नेहमीच आपल्यापर्यंत पोहोचत असतो. आज आपल्या सोबत आहेत ऍडव्होकेट महेंद्र भावसार, ज्यांनी नाशिक शिक्षक विभागातल्या मतदारसंघामध्ये आपली उमेदवारी निश्चित केलेली आहे आणि ते निवडणूक लढवणार आहेत. शिक्षकांच्या काय नेमक्या अडचणीत, शिक्षकांसाठी त्यांनी नेमकी काय कामं केली, हे सगळं जाणून घेण्यासाठी आज आपण ऍडव्होकेट भावसार सर यांच्याशी आपण चर्चा करणार. सर नमस्कार. आपली जी नेमकी शिक्षकांसाठी जी उमेदवारी आहे, शिक्षकांसाठीच्या ज्या अडचणीत, का वाटलं तुम्हाला, की आपण ही उमेदवारी केली गेली पाहिजे? निश्चितपणे मी गेल्या 32 वर्षापासून वकिली करतो आहे आणि 32 वर्षापासून केवळ शिक्षकांच्या केसेस मी चालवतो आहे. म्हणजे शाळा न्यायाधिकरण कोर्ट आणि धर्मदायित्व कोर्ट याच 2 विषयावर मी गेल्या 32 वर्षापासून वकिली करतोय. सुमारे 500 पेक्षा जास्त केसेस मी स्वतः शिक्षकांच्या चालवलेल्या आहेत. त्या सगळ्या चालवल्यानंतर माझ्या असं निदर्शनास आलं, की कायद्यामध्येच अनेक त्रुटी आहेत. म्हणजे कायदा जेव्हा आम्ही कोर्टासमोर जातो आणि शिक्षकांना न्याय मागतो, त्यावेळेस त्या कायद्यातच काही अपूर्णता असते आणि त्याच्यामुळे शिक्षकांना न्याय मिळत नाही. त्याच्यामुळे माझ्या असं निदर्शनास आलं, की कायद्यातल्या त्या ऍक्ट मधल्या कोणत्या-कोणत्या कलमामध्ये कुठली दुरुस्ती आवश्यक आहे आणि कुठल्या कलमामध्ये कोणती त्रुटी आहे, याचा संपूर्ण एक मी प्रबंध तयार केला आणि 2013 मध्ये मी तो शासनाकडे सादर केला होता. आणि या कायद्यात जर दुरुस्ती केली तर हा कायदा खूप व्यापक होईल, अशी मागणी मी केली होती. परंतु शासनाकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर शिक्षकांवर या कायद्याच्या त्रुटीमुळे अन्याय होतच राहिला. मी ज्या केसेस चालवतो त्याच्यानंतर माझ्या असं निदर्शनास आलं, की कायदा बनवण्याचं किंवा कायदा दुरुस्त करण्याचं कामकाज हे न्यायव्यवस्थेचं नाहीये. हे कामकाज विधान भवन किंवा संसद भवनचं कामकाज आहे. मग त्यामुळे संसद भवनमध्ये आणि विधान भवनात जर हा कायदा बदलला जाणार असेल आणि त्याच्यात जर दुरुस्त्या होत असतील, तर आपणच स्वतः विधान भवनात जावं आणि या कायद्यात दुरुस्त्या कराव्या, जेणेकरून काय होईल, शिक्षकांना न्याय मिळेल आणि हा कायदा व्यापक होईल. अशी संकल्पना माझ्या डोक्यात आली आणि त्या दृष्टीने शिक्षक मतदारसंघ हा एक असा आहे, की तो केवळ शिक्षकांच्या समस्या मांडण्यासाठीच निर्माण केला गेलेला आहे. आणि ही केवळ शिक्षकांची समस्या असल्यामुळे मला असं वाटलं, की आपण 32 वर्षात ज्या शिक्षकांसाठी लढलो आणि ज्या शिक्षकांसाठीच्या केसेस आपण चालवल्या, त्या शिक्षकांचा न्याय लढा हा न्यायव्यवस्थेकडून विधान भवनाकडे वळवावा आणि आपण स्वतः आमदार झालो तर आपण या कायद्यामध्ये बेसिक दुरुस्त्या करू शकतो आणि त्यामुळे शिक्षकांना न्याय मिळू शकतो. या हेतूने मी ही उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि केवळ शिक्षकांना न्याय मिळावा आणि त्यांच्या कायद्यात काही दुरुस्त्या व्हाव्या, या हेतूने मी ही उमेदवारी जाहीर केलेली आहे. सर पण आता जे काही विद्यमान आमदार असतील किंवा जे मागे निवडून आलेले आमदार होते, शिक्षकांनी ज्यांना अ, ह्या गोष्टीची संधी दिली त्यांच्या अडी-अडचणी मांडण्यासाठी. आता एकूण आपण ज्या मतदारसंघात आपण फिरताय, प्रत्येक शिक्षकांशी बोलतायत, अनेक संस्थांमध्ये आपण फिरताय. त्यांच्या ज्या अडी-अडचणी होत्या, आतापर्यंत त्या दुरुस्त झाल्या नाहीत का? नेमकं काय-काय अडचणी शिक्षकांसमोर अजून महत्त्वाच्या होत्या? शिक्षकांच्या अनेक अडचणी अजून आहेत तशाच आहे. मी ज्या वेळेस फिरतो त्या शिक्षकांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे माझ्यासमोर मांडले. कालच मी शिक्षकांशी चर्चा करत असताना त्यांचे 2-3 मुद्दे महत्त्वाचे त्यांचे असे आले, की एक टी घोटाळा प्रकरण नुकताच झालं होतं. ती एक समस्या अजूनही त्यांच्यासमोर आहे. महत्त्वाचं असं की 2019ला टी परीक्षा ज्या लोकांनी दिली, सुमारे 8,000 लोकांनी परीक्षा दिली होती. परीक्षेमध्ये काहीतरी गैरप्रकार झाले. काही परीक्षांमध्ये गैरप्रकार झाले आणि त्याच्यामुळे 8,000 शिक्षक जे पास झाले त्या सगळ्यांना अपात्र घोषित करण्यात आलं. आणि त्या 8,000 लोकांकडे सगळे आरोपीच्या दृष्टीने बघत होते, की यांनी काहीतरी परीक्षेत गैरप्रकार केले म्हणून. त्या 8,000 लोकांच्या सगळ्यात पहिली टीईटीची मीटिंग आम्ही धुळ्याला घेतली आणि त्या सगळ्या शिक्षकांना दिलासा दिला, की तुमच्यातल्या काही शिक्षकांनी किंवा काही परीक्षार्थींनी काही गैरप्रकार केला असेल, याचा अर्थ सगळे 8,000 दोषी नाहीयेत. आपण याच्यासाठी न्यायालयात आपण लढा लढू. असं म्हणून आम्ही धुळ्याला मीटिंग घेतली, जळगावला मीटिंग घेतली आणि हायकोर्टामध्ये आम्ही पिटिशन दाखल करून या 8,000 लोकांवर कोणतीही अपात्रतेची कार्यवाही करू नये, अशा प्रकारची स्थगिती नामदार उच्च न्यायालयाकडून, औरंगाबादकडून सगळ्यात पहिल्यांदा आम्ही ही घेतली आणि यासाठी मी सगळ्या शिक्षकांची संपूर्ण टीम तयार केली होती आणि त्यांच्याकडून मी विनामूल्य हे सगळे स्थगिती त्यांना आणून दिलेली आहे. त्यांच्याकडून एक पैसाही आम्ही फी घेतलेली नाही. हा टीईटीचा प्रश्न अजून त्यांचा प्रलंबित आहे, तो सुप्रीम कोर्टामध्ये आहे. याशिवाय जुनी पेन्शन योजना आहे. 2005 नंतर जुनी पेन्शन योजना 2005 पर्यंत होती. 2005 नंतर जे शिक्षक लागले त्यांना पेन्शन योजना नाहीये. माझा महत्वाचा प्रश्न असा आहे, की तुम्ही एका बाजूला आमदार, खासदार, राजकीय लोकांचे जर बघितले तुम्ही, तर त्यांचे पेन्शन किंवा त्यांचा पगार याच्यामध्ये भरमसाठ वाढ होते. पेन्शन 4 पट वाढलेली आहे. तेव्हा शासनावर बोजा पडत नाही आणि केवळ शिक्षकांची जेव्हा पेन्शन वाढते किंवा शिक्षकांना पेन्शन द्यावी लागते, तेव्हा शासनाच्या तिजोरीवर बोजा पडतो. ही भूमिका जी आहे ही शिक्षकांवर अन्यायकारक आहे. याच्यासाठी सुद्धा लढा देणं आम्हाला आवश्यक आहे. काल काही शिक्षकांनी समस्या मांडताना आम्हाला सांगितल्या, की आम्हाला अशैक्षणिक कामं खूप लावले जातात. त्यामुळे शिक्षणाकडे दुर्लक्ष होतं. कुठल्याही शासनाची योजना आली की ते शिक्षकांवर थोपवली जाते.
जनगणना असो की निवडणुकीचं काम असो किंवा आणखी काही सर्वे असो, तो शिक्षकांवर केला जातो. त्या अशैक्षणिक कामाच्या संदर्भात देखील आम्हाला पुढे काम करायचं आहे. असे अनेक मुद्दे शिक्षकांचे आहेत, की ज्याच्या दृष्टीने आम्हाला पुढे काम करायचं आहे. परंतु महत्वाचं असं आहे, की जे मूलभूत ह्या सगळ्या विषयांचं मूलभूत कुठे आहे? तर कायद्यातले बदल. कायद्यात जर बदल केला, कायद्यात जर दुरुस्ती केली, शिक्षकांचे कर्तव्य कायद्यात दिलेले आहे. त्या कर्तव्यामध्ये जर आपण एक विशिष्ट बदल केला, तर या शैक्षणिक कामं आपोआप जाणार आहेत. त्या कायद्यातील पेन्शनच्या कलमामध्ये जर आपण काही बदल केला, तर जुनी पेन्शन योजना प्रश्न सुटणार आहे. म्हणून मूलभूत बदल जो आहे तो कायद्यात झाला पाहिजे. मी एकच उदाहरण म्हणून आपल्याला सांगेल, की सगळ्या शिक्षकांना मी उदाहरण म्हणून सांगतो, की उदाहरणार्थ समजा आमचा महाराष्ट्र एम्प्लॉईज ऑफ प्रायव्हेट स्कूलचा जो कायदा आहे, जो शिक्षकांसाठी आहे. त्याच्यात एक कलम 2 मध्ये मान्यताप्राप्त शाळेची व्याख्या दिलेली आहे, की मान्यताप्राप्त शाळा म्हणजे कोणती? तर एक 4-5 अधिकाऱ्यांची नावं दिलेली आहेत. त्याच्यात शिक्षण उपसंचालक आहे, शिक्षण संचालक आहे, एस-एस-सी बोर्ड आहे. असे अनेक अधिकारी आहेत, की या अधिकाऱ्यांनी ज्यांना मान्यता दिली असेल ज्या शाळांना, त्या शाळा मान्यताप्राप्त शाळा, अशी व्याख्या आहे. आता ही व्याख्या ज्यावेळेस तयार केली 1977 ला, त्यावेळेस आश्रमशाळा ही संकल्पना नव्हती. आश्रमशाळा या नंतर निर्माण झाल्या. आश्रमशाळा निर्माण झाल्या, आश्रमशाळेच्या शिक्षकांचीही संख्या वाढली आणि आश्रमशाळेच्या शिक्षकांच्या केसेस जेव्हा शाळा न्यायाधिकरणासमोर आल्या, तेव्हा हा मुद्दा उपस्थित झाला, की आश्रमशाळा ही मान्यताप्राप्त शाळा आहे किंवा नाही. कारण आश्रमशाळेला मान्यता देणारे अधिकारी 2च असतात. एक समाज कल्याण अधिकारी, एक आदिवासी विकास आयुक्त. या 2च अधिकारी फक्त कुठल्याही आश्रमशाळेला मान्यता देतात. आणि या अधिकाऱ्यांची नावं त्या व्याख्येमध्ये नाहीये. कलम 2च्या व्याख्येत जे अधिकारी दिले त्याच्यामध्ये या 2 लोकांची नावं नाहीत. मग त्यामुळे आश्रमशाळा ही मान्यताप्राप्त शाळेच्या व्याख्येत बसत नाही. त्याच्यामुळे आश्रमशाळा ही शाळा नाही आणि म्हणून आश्रमशाळेच्या केसेस या शाळा न्यायाधिकरण कोर्टात चालणार नाही. अशा प्रकारचा निकाल झाला आणि आश्रमशाळा या कायद्यातून बाहेर गेल्या. त्याच्यानंतर मग हायकोर्टात आम्ही गेलो. हायकोर्टामध्ये एक मुद्दा नवीन असा मांडण्यात आला, की इयत्ता 8वी ते 10वीच्या ज्या शाळा असतात, त्याला एस-एस-सी बोर्डाचा इंडेक्स नंबर घेतला जातो आणि एस-एस-सी बोर्डाची मान्यता असते. तो नंबर आपल्याला 8वी पासून घ्यावा लागतो आणि मग एस-एस-सी बोर्ड हे त्या मान्यताप्राप्त शिक्षकांच्या व्याख्येमध्ये दिलेलं आहे. म्हणून मग काय होतं, की 8वी ते 10वीची जी शाळा आहे तिला एस-एस-सी बोर्डाची मान्यता आहे. म्हणून 8वी ते 10वी या शाळा मान्यताप्राप्त शाळेच्या व्याख्येत येतात. परंतु 1 ते 7 या शाळा येत नाही. मग 8वी ते 10वीच्या ज्या आश्रमशाळा होत्या त्यांच्या शिक्षकांच्या केसेस शाळा न्यायाधिकरणाकडे यायला लागल्या. पण 1 ते 7च्या शिक्षकांनी कुठे जायचे हा प्रश्न निरुत्तरित राहिला. आणि मग त्याच्यानंतर मग प्रश्न असा येतो, की जो घंटा देणारा शिपाई आहे, काम करणारा शिपाई, जो हायस्कूलला 8वी ते 10वी लाही काम करतो आणि 7वी पर्यंतही काम करतो. शाळेचा क्लर्क आहे, जो 8वी ते 10वी लाही काम करतो, 1ली ते 7वी लाही काम करतो. मग त्याला जर कमी केलं त्याने कुठं जायचं? तो शाळा न्यायाधिकरणकडे बसेल, की 1 ते 7 प्रमाणे बाहेर जाईल. असे अनेक गोंधळात्मक प्रश्न सगळे निर्माण झालेले आहेत. याच्यावर मी पर्याय असा सुचवला होता, की मान्यताप्राप्त शाळाची कलम 2 मधली जी व्याख्या आहे, ती व्याख्या थोडी व्यापक करा. तिच्यात जे 4-5 अधिकाऱ्यांची नावं दिली, तिच्यामध्ये अजून 2-3 अधिकाऱ्यांची नावं वाढवा. समाज कल्याण अधिकारी, आदिवासी विकास आयुक्त, आणखी कोणी असतील तंत्र शिक्षण संचालक, असे नावं जर वाढवले, तर ती शाळेची व्याख्या व्यापक होईल आणि त्याच्यामुळे हा प्रश्न सुटेल. अशा दुरुस्त्या ही फक्त उदाहरणार्थ कलम 2 मधली दुरुस्ती सांगितली. कलम 9 मध्ये दुरुस्ती आहे, 36 मध्ये आहे. अशा सगळ्या कोणत्या कलमात कोणती दुरुस्ती, ही मी संपूर्णपणे शासनाला सादर केलेलं आहे. आणि माझा सगळा भर याच्यावरच आहे, की या दुरुस्त्या मला विधान भवनातून करून आणायच्या आहेत आणि हा कायदा जर बदलला, तर शिक्षकांचे सगळे प्रश्न संपतील आणि सगळ्या प्रश्नांचं मूळ त्या कायद्यात आहे. म्हणून मला असं वाटतं, की मी माझी उमेदवारी जाहीर केली. सर निश्चितच. परंतु पाहायला गेलं तर आपली उमेदवारी ही अपक्ष आहे. आपल्या काही प्लॅनिंग्स आहेत का, की कुठल्या राष्ट्रीय पक्षासोबत जाऊन आपण या निवडणूक लढवायच्या? या शिक्षकांच्या निवडणुका पहिल्यापासूनच थोड्या अराजकीय होत्या. गेल्या 2 निवडणुकांपासून राजकीय हस्तक्षेप याच्यात यायला लागला. कारण गेल्या 2 निवडणुकांपर्यंत या शिक्षक संघटना आणि यांच्यामार्फतच या निवडणुका व्हायच्या आणि अतिशय चांगल्या व्हायच्या. परंतु गेल्या 2 निवडणुकांपासून राजकीय हस्तक्षेप झाल्यानंतर या निवडणुकांमध्ये पैसा वगैरे हा सगळा प्रकार आला. माझ्यापुरतं सांगाल तर माझा पूर्ण केंद्रबिंदू हा माझा शिक्षक आहे आणि या 4 जिल्ह्यात मी तळागाळातल्या शिक्षकापर्यंतच्या केसेस चालवलेल्या आहेत. तळागाळातल्या शिक्षकापर्यंत माझा संपर्क आहे. त्याच्यामुळे मी तूर्त तरी माझा शिक्षक मतदार हा डोळ्यासमोर ठेवून मी निवडणूक लढवायचा असा पक्का निर्णय घेतलेला आहे. वेळेवर चित्र बदलल्यानंतर किंवा पुढे निवडणूक जवळ आल्यानंतर कुठल्या राजकीय पक्षाने कुठली काही मला जर ऑफर दिली किंवा कुठले राजकीय पक्ष कोणते भूमिका घेतात, त्यानुसार मी माझी भूमिका बदलू शकतो. परंतु निवडणूक लढवणार हे मात्र निश्चित. सर शेवटचा प्रश्न. या एकूणच सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता शिक्षण विभागात अनेक अनेक शिक्षकांच्या संघटना वेगवेगळ्या टी-डी-एफ असतील, ह्या असतील. अशा कुठल्या-कुठल्या संघटनांनी आपल्याशी संपर्क केला आणि त्या तुमच्या सोबत आहेत? किंवा शिक्षकांच्या व्यतिरिक्त देखील आता आपण वकील आहात,
आपल्याला बार काउन्सिलचा देखील चांगला पाठिंबा आहे. त्याबद्दल काय सांगाल? शिक्षकांच्या संघटना अनेक आहेत. शिक्षक परिषद आहे, TDF आहे, शिक्षक भारती आहे, अशा अनेक संघटना आहेत. परंतु त्या संघटनांमध्ये आता अनेक गट पडलेले आहेत. माझ्या माहितीप्रमाणे या नाशिक विभागात TDFचे 2 ते 3 गट आहेत. गेल्या वर्षी TDFचे 2 ते 3 गट झालेले होते. त्याच्यामुळे मी शिक्षक संघटना याच्यावर मी फोकस केंद्रित करत नाहीये किंवा संस्था चालक यांच्यावरही फोकस करत नाहीये. संस्था चालक आणि शिक्षक यांचे संबंध असतात, त्याच्याबद्दल वाद नाही. परंतु संस्था चालकांचं शिक्षक पूर्णपणे ऐकतील हे 100% खरं नाही आणि काही संस्थांमध्ये ते 100% खरंही आहे. परंतु माझा मतदार हा शिक्षक आहे आणि त्या शिक्षकासाठी मी काय करणार आहे, हे जर मी मांडलं तर मला माझा पूर्णपणे केंद्रबिंदू जो आहे तो शिक्षक आहे. त्याच्यावर शिक्षक संघटना किंवा संस्था किंवा राजकीय पक्ष याला मी गौण मानतो. माझा शिक्षक हा सगळ्यात मला प्रथम प्राधान्याचा केंद्रबिंदू आहे. निश्चितचपणे ॲडव्होकेट महेंद्र भावसार यांच्याकडे हा साधारण 32 वर्षाचा जरी शिक्षकांच्या बाबतीत काम केलेल्याचा अनुभव असला, तर हा सगळा अनुभव या तांत्रिक बाबींचा केलेला अभ्यास निश्चितच या नाशिक विभागाच्या शिक्षक मतदारसंघामध्ये निश्चित कामी पडणार आहे. शिक्षकांना आपला हक्काचा माणूस मिळणार आहे. आता येणाऱ्या काळामध्येच काय चित्र स्पष्ट होतं हे पाहणं तेवढं महत्वाचं आहे. कॅमेरापासून रूपकसह विशाल ठाकूर. धुळ्यात गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन संपूर्ण घर जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या स्फोटामध्ये घरातील संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाला आहे. धुळे शहरातील मोगलाई भागातील रमापती चौकीतील शेखर यशोद यांच्या घरात त्यांच्या मातोश्रींनी दुपारच्या सुमारास चहा बनवण्यासाठी गॅस चालू केला असता याच वेळी काही क्षणात सिलेंडरचा स्फोट झाला. त्याप्रसंगी त्यांनी तात्काळ घराबाहेर पाय काढला व परिसरातील नागरिकांना माहिती पुरवली. त्यानुसार त्याच प्रभागात राहणाऱ्या महापालिकेचे स्थायी समिती सभापती किरण कुलेवार यांनी पालिकेच्या अग्निशमक दलाला माहिती दिली. त्यानुसार तात्काळ घटनास्थळी येऊन अग्निशमक दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग विझवली. मात्र तोपर्यंत घरातील संपूर्ण साहित्य जळून खाक झालं होतं. आज माझ्या भागातील संभाजीनगर मोगलाई रमापती चौक या ठिकाणी आमच्या पालिकेचे कर्मचारी शेखर भाऊ यशोद व त्यांच्या आई आज इथं त्यांच्या घरी निवासस्थानी असताना 4 वाजता आज 3:30 वाजता जेव्हा चहा ठेवण्यासाठी गॅसजवळ गेल्या त्यावेळेस त्यांचा एकदम ते गॅस लीक होत होता आणि त्यांनी ज्यावेळेस ती चहा ठेवली तेव्हा एकदम भडका झालेला आहे. पण आजूबाजूला आमच्या सर्व महिला, सर्व भगिनी, सर्व बंधू इथं धावत आल्यावर त्यांनी मला कॉल केला आणि मी अग्निशामकची गाडी बोलवून ही आग आता आटोक्यात आणण्यात आलेली. काही हानी झालेली नाही, तर जीवितहानी देखील झालेली. अचानक झालेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून घटनास्थळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तर या घटनेत संसार उपयोगी साहित्याचं नुकसान झाल्यानं शकुंतलाबाई यशोद यांचे अश्रू अनावर झाले होते. सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. गावातल्या शाळेत शिक्षक नाहीत अशी महाराष्ट्रात अनेक प्रकरण उजेडात आले आहेत. गावकऱ्यांनी शिक्षण अधिकाऱ्यांना याबाबत पत्र देऊनही शिक्षक नसल्यानं चित्र राज्यात अनेक ठिकाणी आहेत. अशीच विदारक परिस्थिती धुळे जिल्ह्यातील दोंडवाडच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत आपल्याला पाहायला मिळत आहे. 3 ते 4 वर्षापासून एकही शिक्षक शाळेत उपलब्ध नसल्या कारणानं संतप्त झालेल्या पालकांनी आपल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांसह सीईओच्या कार्यालयासमोर शाळा भरवली आहे. आमच्या शाळेला शिक्षक उपलब्ध करून देण्यात यावा म्हणून या विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली आहे. या अनोख्या आंदोलनाकडे प्रशासनाचंही लक्ष वेधलं गेलं होतं. धुळे तालुक्यातील दोंडवाड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत गेल्या 2 वर्षापासून एकही शिक्षक नसल्यानं विद्यार्थ्यांची परवड होत आहे. याबाबत शिक्षण अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या, परंतु त्यांनी कोणतीही दखल न घेतल्यानं अखेर ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांसह जिल्हा परिषदेचे कार्यालय गाठलं.
यावेळी विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळेकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाचा धिक्कारही केला. तसेच सीओंची भेट घेत शिक्षक द्या म्हणून विनवणीही केली आहे. जिल्हा परिषद अंतर्गत असणाऱ्या दोनवड गावामध्ये जिल्हा परिषदची शाळा कार्यरत आहे. या शाळेमध्ये गोरगरीब, आदिवासी, शेतकरी परिवारातले, मजूर परिवारातले 75 विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेतात. या शाळेवर 3 शिक्षकांची नियुक्ती झालेली असताना गेल्या 4 वर्षापासून फक्त 2च शिक्षक शिकवतात आणि प्रशासनाच्या, ग्रामस्थांच्या असं लक्षात आलेलं आहे की या गावावर नियुक्ती असणारी जी शिक्षिका आहे, जयश्री धाबडे म्हणून, तालुक्यातील दोंदवाड गावामध्ये मराठी शाळेमध्ये 4 वर्षापासून एक शिक्षक बेपत्ता आहे. बेपत्ता असून तो दोंदवाड गावामध्ये दर महिन्याला पगार घेतो. आम्ही गेल्या 4 वर्षापासून सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्व ग्रामस्थ आम्ही साहेबांकडे वेळोवेळी शिक्षकांची मागणी करत आहोत. तरी 4 वर्षापासून प्रशासनाने दोंदवाड गावासाठी एकही शिक्षक उपलब्ध करून दिलेला नाही. तरीसुद्धा आज रोजी गावातील सर्व विद्यार्थी, गावातील ग्रामपंचायत सदस्य, गावातील गावकरी आम्ही सर्वजण श्रीयुक्त गुप्ता साहेब यांना आम्ही आमच्या गावाला शिक्षक द्यावा या मागणीसाठी उपलब्ध आहोत. तरी शासनाला, प्रशासनाला आम्ही गावाच्या वतीने विनंती करतो की त्यांनी दोंदवाड गावाच्या मराठी शाळेमध्ये त्वरित शिक्षक द्यावा. जर त्यांनी आमच्या गावाला गेल्या 8 दिवसात शिक्षक दिला नाही तर याच्यापेक्षा जास्त संख्येने आम्ही इथं उपस्थित राहू आणि आमच्या गावासाठी आम्ही शिक्षक मिळवूनच घेऊ. सदर शिक्षिका ती कुठल्या तरी गावाला पगार घेते, कुठल्या तरी गावाला आहे, दोंदवाड गावातनं बेपत्ता असून आमच्या गावाच्या शाळेमध्ये दर महिन्याला पगार घेते. तरीसुद्धा शासनाचं लक्ष या गोष्टीकडे लागले नाही. मागच्या काळामध्ये आम्ही शिक्षणाधिकारी साहेबांना भेटलो. मागच्या काळामध्ये शिक्षणाधिकारी साहेबांनी आम्हाला सांगितलं, तुमच्या गावामध्ये जर 70 विद्यार्थी असेल तरच आम्ही तुम्हाला 2 शिक्षक देऊ. म्हणजे शिक्षण अधिकारी साहेबांनी सुद्धा आमच्या गावातील मुलांचं, आमच्या सर्व गावकऱ्यांचं दिशाभूल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. आम्ही गावकऱ्यांच्या आणि विद्यार्थ्यांच्या वतीने शिक्षण अधिकारी साहेब, शिओ साहेब, प्रशासनाला आम्ही विनंती करतो, आमच्या गावाला लवकर शिक्षक देण्यात यावा. ग्रामीण भागातील मुलामुलींसाठी जिल्हा परिषदच्या शाळा मोठे आधार ठरतात. परंतु गेल्या काही दिवसापासून शासनासह व प्रशासनाला मराठी शाळा जिवंत ठेवायच्या आहे किंवा नाही असा प्रश्न सातत्याने उपस्थित होत आहे. कारण अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या तुलनेत शिक्षकांची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दोंदवाड येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत इयत्ता 1ली ते 4थीच्या वर्गासाठी गेल्या 3 ते 4 वर्षापासून एकही शिक्षक उपलब्ध नसल्यानं विद्यार्थी शिक्षणापासून वंचित असल्याचं दिसत आहे. 8 दिवसाच्या आत कुठल्याही परिस्थितीत शाळेला शिक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी सीओंकडे पालकांनी केली आहे. प्रतिनिधी सुनील पावरा, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लहान 4 चाकी वाहनांना महाराष्ट्रात कुठल्याही टोल नाक्यावर टोल लागत नसल्याचं विधान केलं होतं. त्यानुसार मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी अवधान टोल नाका गाठून तेथील प्रशासनाला उपमुख्यमंत्र्यांचा हा व्हिडिओ दाखवत सुमारे अर्धा तासात 30 ते 40 लहान 4 चाकी वाहने विनाटोल मार्गस्थ केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य टोलमुक्त केले नाही तर टोल नाके फोडू असा इशारा दिला होता. त्यानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी हे मुंबई-आग्रा महामार्गावर अवधान टोल नाका येथे दाखल झाले होते. त्यांनी टोल नाका प्रशासनाला उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा व्हिडिओ दाखवला. तसेच या निर्णयाची अंमलबजावणी होते का याची विचारणा केली. तसेच पदाधिकाऱ्यांनी अर्धा तास या ठिकाणी तळ ठोकून सुमारे 30 ते 40 लहान वाहने बिना टोल मार्गस्थ केली. या आंदोलनात मनसे महानगर अध्यक्ष संजय सोनवणे, शहराध्यक्ष हर्षल परदेशी, उपाध्यक्ष विठ्ठल फगारे, शुभम माळी, ज्ञानेश्वर भदाने, योगेश जोशी, यश एलमामे आदी पदाधिकारी सहभागी होते. सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. वृद्ध साहित्यिक कलावंत योजनेचे लाभार्थी निवडीत गैरप्रकार झाला असल्याचा संशय व्यक्त करत या प्रकरणी चौकशी करण्यात यावी अशी मागणी करीत जिल्हा परिषद सदस्य ललित वारुडे यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार केली आहे. वृद्ध साहित्यिक कलावंत योजनेत अनेक लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली असून देखील
पात्र लाभार्थ्यांना अपात्र करण्यात आला आहे. वृद्ध कलावंत योजनेची यादी पाहिली असता त्यामध्ये चुकीच्या लोकांची नावे घेण्यात आली आहे. ज्यांना कुठल्याही प्रकारची कला अवगत येत नसताना देखील अशा व्यक्तींचा वृद्ध कलावंत योजनेत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे योजनेत गैरप्रकार झाला असून या समितीतील काही सदस्यांनी मुलाखतीच्या दिवशी लाभार्थ्यांना नंतर आम्हाला भेटा असे सांगितले होते. सर्व प्रक्रियेमध्ये आर्थिक देवाणघेवाण करून अपात्र व्यक्तींना पात्र करण्यात आला आहे असा आरोपही जिल्हा परिषद सदस्य ललित वारुडे यांनी व्यक्त केला आहे. तर निवड समितीच्या अशासकीय सदस्यांनी 200 लोकांकडून 15 ते 20 हजार रुपये घेतल्याचा आरोप व चर्चाही वंचित कलावंतांच्या वतीनं होत असल्याची माहितीही जिल्हा परिषद सदस्य वारुडे यांनी व्यक्त केली आहे. वृद्ध साहित्यिक कलावंत योजनेच्या निवड प्रक्रियेमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचं जिल्हा परिषदेत आम्हाला आढळून आलं. अनेक कलावंत जिल्ह्यातले या ठिकाणी आले आणि त्यांनी वैयक्तिक माझ्याकडे तक्रारी केल्या. तर त्यात जवळजवळ 800 ते 900 वृद्ध कलावंतांचे अर्ज या ठिकाणी आलेले होते. त्यातल्या फक्त 400 लाभार्थींची निवड करण्यात आली आणि त्या 400मध्ये देखील जवळजवळ 200 लोकांकडनं जी निवड समिती पालकमंत्री साहेबांनी नियुक्त केलेली होती त्या निवड समितीच्या अशासकीय सदस्यांनी जवळजवळ एका लाभार्थ्याकडनं किमान 15 ते 20 हजार रुपये घेतल्याचा आरोप आणि चर्चा या जिल्हा परिषदेत होत आहेत. आणि कलावंत जी येत आहेत त्यांनीही त्या प्रकारचे आरोप माझ्याकडे केले. तर या सर्व कलावंतांचं म्हणणंच असं आहे की पुन्हा ही निवड व्हावी आणि अतिशय पारदर्शकपणे ही निवड व्हावी. अशासकीय जे काही सदस्य या निवड समितीवरती पालकमंत्री साहेबांनी दिलेले आहेत त्यांनी आपलं डोकं भानावरती ठेवून या ठिकाणी निवड केली पाहिजे. कारण की गोरगरीब अतिशय माझ्या मतदारसंघामध्ये एक मनोज महाराज म्हणून आहेत. त्यांनी वेळोवेळी शासनाचे जे काही उपक्रम असतात त्या उपक्रमामध्ये सहभाग घेतलेला आहे. ते चांगले कीर्तनकार आहेत, भजनी आहेत, अभंग, तबला, हार्मोनियम सर्व वाजवतात आणि विशेष म्हणजे ते अपंग आहेत तरीसुद्धा त्यांना डावलण्यात आलं. वास्तविक त्यांनी ज्यावेळेस मुलाखत घेतली त्या मुलाखतीमध्ये त्याचं चित्रीकरण करण्यात आलं आणि एवढं करून देखील ज्या वेळेला आम्हाला असं वाटत होतं की अतिशय पारदर्शकपणे या ठिकाणी निवड होईल, परंतु सांगताना दुःख होतं आणि वाईट वाटतं की ह्या सर्व शासकीय म्हणजे पालकमंत्री साहेबांनी ज्यांच्यावरती विश्वास ठेवला या सर्व सदस्यांनी अक्षरशः 15 ते 20 हजार रुपये लाभार्थ्यांकडे घेऊन या 400 लाभार्थ्यांमध्ये काही लाभार्थी हे खरोखर त्या याच्यात बसले असतील. 200च्या जवळपास लाभार्थी बसले, परंतु 200 लाभार्थी हे 100% चुकीच्या पद्धतीने त्यांची निवड झाली. आम्ही आज CO मुख्याधिकारी साहेबांना या बाबतीचं एक पत्र त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि अपेक्षा करतो की लवकरच ते याच्यातनं मार्ग काढतील आणि ही निवड रद्द करतील. पुन्हा निवड होईल आणि चांगली जे वृद्ध कलावंत होतील त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही आणि न्याय पद्धतीने ही निवड होईल ही अपेक्षा करतो. जर असं झालं नाही आणि ती निवड जर रद्द केली नाही तर मात्र आम्ही विरोधातले जे काही सदस्य आहोत ही सर्व या ठिकाणी उपोषणाला बसू. वृद्ध साहित्यिक कलावंत योजनेच्या मुलाखत प्रक्रियेचे चित्रीकरण करण्यात आले आहे. त्याची हार्ड कॉपी उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. निवड यादीतील अपात्र कलावंतांची नावे कमी करून पात्र लाभार्थ्यांसाठी पुनश्च पारदर्शक पद्धतीने निवड प्रक्रिया राबवावी अशी मागणीही वारुडे यांनी केली आहे. पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. देवाला प्रसन्न करण्यासाठी आपण उपवास, सागर संगीत, पदार्थांचं नैवेद्य असे अनेक उपाय करत असतो. प्रत्येक जण आपापल्या परीनं देवावरील श्रद्धा व्यक्त करत असतात. धुळे जिल्ह्यातील एका व्यक्तीनं तर अशा पद्धतीनं आपली भक्ती व्यक्त केली की जिल्ह्यातील रहिवाशांनी त्यांचं धूमधडाक्यात स्वागतही केलं आहे. मोहाडी उपनगर येथील पैलवान राजेंद्र शिंदे असं या व्यक्तीचं नाव असून त्यांनी चक्क 2 महिने पायी चालत भगवान तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलंय. 2 महिन्यापासून 5 ऑगस्ट पासून
तर 5 ऑक्टोबरपर्यंत 2 महिन्यात माझी बालाजीची यात्रा संपन्न झाली. मागच्या टायमाला डिक्लेअर केली होती, काही कारणानिमित्त राहून गेली. पण भगवंता बालाजीने माझ्या दोघं पायाचं ऑपरेशन झाल्यानंतर बी यात्रा माझ्याकडून पूर्ण झाली. 2 महिने लागले मला, पण माझ्याकडून धुळे ते तिरुपती यात्रा पूर्ण झाली. धुळे मोहाडी उपनगरीतून पैलवान राजेंद्र शिंदे यांनी गेल्या 5 ऑगस्ट पासून धुळे ते तिरुपती बालाजी पदयात्रेला सुरुवात केली होती. सलग 2 महिने पायी चालत 5 ऑक्टोबर रोजी ती यात्रा पैलवान शिंदे यांनी पूर्ण केली. भगवान तिरुपती बालाजीचं दर्शन घेऊन ही पदयात्रा पूर्ण करून आज त्यांचं धुळ्यात आगमन झालं. यावेळी मोठ्या संख्येनं पैलवान राजेंद्र शिंदे यांना मानणारे व सामाजिक कार्यकर्ते मोहाडीतील नागरिकांनी त्यांचं जंगी स्वागतही केलं. या प्रवासादरम्यान अत्यंत प्रसन्न वाटल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तर काही अडचणी आल्या मात्र ते मागे हटले नाही. भगवान बालाजींना डोळ्यापुढे ठेवून त्यांनी आपला प्रवास पूर्ण केला असल्याचं सांगितलं आहे. प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील मोजे पुरोसावडी येथे मुस्लिम समाजावर हल्ला झाला असून त्यात एकाचा मृत्यू झाला तर 13 जण जखमी झाले आहेत. या घटनेचा आज MIM पक्षातर्फे निषेध व्यक्त करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्यावर गुन्हा नोंदवावा, तसेच कर्तव्यात कसूर केल्याबद्दल सातारा DSP व संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करावं अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे. तर याबाबत मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेलं निवेदन जिल्हा प्रशासनाला MIM पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. दंगलीत मृत्यू पावलेले नुरुल हसन या तरुणाच्या कुटुंबियास 1 कोटी मोबदला व त्याच्या विधवा पत्नी सरकारी सेवेत समाविष्ट करून घ्यावे व मालमत्ता नुकसानीची भरपाई शासनाकडून देण्यात यावी. प्रत्येक गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला 1 लाख रुपये मोबदला द्यावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे. इत्तेहादुल मुस्लिमीन MIM पार्टी की तरफ से हम लोग कलेक्टर साहब को एक निवेदन देने आए हैं और आज हमारा जो निवेदन और आंदोलन है, सतारा जिले के अंदर पिछले महीने दंगल हुई थी, उसके अंदर मुस्लिम अल्पसंख्यक समाज का काफ़ी नुकसान किया गया था और इस ताल्लुक से बार बार वहाँ की लोकल पुलिस से और वहाँ के DIG से, वहाँ के IPS ऑफिसर से, वहाँ के SP से सबसे मुलाकात की, लेकिन वहाँ पर जो लोगों के ऊपर अत्याचार हुआ था उनके ऊपर आज तक कोई उनके ताल्लुक से कार्रवाई नहीं की गई। और सामने जो BJP के उप प्रदेश अध्यक्ष जिसने पूरा दंगल लड़ाया था उसके ऊपर आज तक कार्रवाई नहीं हुई। आज हम लोग बार बार प्रशासन से ये बात करते रहे कि लोग के साथ इंसाफ हो जाए, लेकिन आज तक ये मामला सामने नहीं आया। इसके ताल्लुक से हमारे प्रदेश अध्यक्ष ने और हमारी प्रदेश की टीम ने, हमारे प्रदेश वर्किंग अध्यक्ष डॉक्टर गफ्फार कादिर साहब ने लोकल पुलिस से बार बार रब्ता किया, प्रशासन से इस बारे में मांग उठाई, लेकिन आज तक कोई इसका रिजल्ट नहीं मिला। आज पूरे महाराष्ट्र के अंदर मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन के हर जिला स्तर पे, हर तालुका स्तर के ऊपर आज एक आंदोलन किया जा रहा है और आज धुलिया शहर में भी आमदार फारूक शाह साहब की जानिब से ये हिदायत मिली ये आंदोलन करने के लिए और ये निवेदन देने के लिए। आज हमारी पूरी टीम कलेक्टर साहब को ये निवेदन देने आई है और कलेक्टर साहब से हमारी रिक्वेस्ट है कि ये निवेदन को राज्यपाल तक, महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब तक, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और उप मुख्यमंत्री अजितदादा पवार इनके तक हमारी बात को पहुंचाया जाए। यावेळी नगरसेवक नासिर पठाण, सईद बेग, मुख्तार बिल्डर, आमिर पठाण, माजी नगरसेवक साजिद साई, प्यारेलाल पिंजारी, इक्बाल शाह, शोएब मुल्ला, केसर अहमद, सायरा अन्सारी आदी यावेळी उपस्थित होते. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.